नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। अरे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या नेमकं काय चालू आहे? मनोज जरांगे पाटलांचं जे उपोषण चालू आहे त्या उपोषणामध्ये बघितलं असेल कुठल्याही प्रकारचं राज्य सरकार यांनी वाशी या ठिकाणी जी अधिसूचना जारी केली होती त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे मनोज जरांगे पाटलावर उपोषण करण्याची वेळ आली आहे। मग मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला ही वेळ आली तर राज्य सरकारने ती दखल का नाही घ्यावी? या ठिकाणी महिला असतील किंवा पुरुष असतील, तुम्ही अंतरवाली सराटीमध्ये जाऊन पहा, त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही प्रकारचं अन्न नाही, पाणी नाही आणि कुठल्याच प्रकारचा ते औषधोपचार घेत नाहीये, तर त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे। तर राज्य सरकारनं झोपेत राहणं काम नाही, तर जागे होऊन राज्य सरकारनं कुठलं तरी पाऊल उचलणं गरजेचं आहे। मग याला जर वेळ आली तर राज्य सरकारला हे झेपावणार नाही। कारण इथं झेपावणार हा शब्द का वापरतोय? कारण मनोज जरांगे पाटलांनी औषधोपचार घेण्यास सुद्धा नकार दिलेला आहे। कारण त्यांना असं वाटतंय कुठंतरी राज्य सरकारनं त्यांची फसवणूक केली का काय, राज्य सरकारनं धोका दिला का काय। फक्त अध्यादेश जारी करून, अधिसूचना जारी करून त्याची कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी होत नाही, तर मनोज जरांगे पाटलांसोबत इतर लोकांचाही सध्या समज आहे, गैरसमज सुद्धा पसरत आहे की राज्य सरकारनं कुठं धोका दिलाय का। मग मनोज जरांगे पाटलाला एकट्यालाच धोका आहे का? आता नाही, तर सकल मराठा बांधवातील समाजातील प्रत्येक व्यक्तीला हा धोका आहे असं त्यांना वाटतंय। जर राज्य सरकारनं अधिसूचना जारी करायची होती, राज्य सरकारला अध्यादेशच जर काढायचा असेल तर त्यांची अधिसूचनेची आणि अध्यादेशाचा अंमलबजावणी का नाही झाली, मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। मग त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही अंमलबजावणी करण्यासाठी एवढी दिरंगाई का करताय, कायदा करण्यासाठी दिरंगाई का करतायत, म्हणून तर मनोज जरांगे पाटलावरती उपोषणाची वेळ आली आहे। या ठिकाणी ज्यावेळेस वाशी या ठिकाणी गुलाल उधळणार होते, मनोज जरांगे पाटील उधळला सुद्धा, त्यावेळेस सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा सांगितलं होतं की या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, गुलालाचा अपमान होऊ देऊ नका। तुमच्या समोर गुलाल उधळतोय त्यावेळेस शब्द दिला होता गुलालाचा अपमान होणार नाही, तर मग लवकरात लवकर त्या अधिसूचनेची, अध्यादेशाची अंमलबजावणी का नाही झाली, हेच मनोज जरांगे पाटलांचा प्रश्न आहे। मग सकल मराठा समाजातील बांधवांना एकच आहे माहिती की मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी जे काही औषधोपचार आहे, पाणी आहे, हे घ्यायला पाहिजे, पण कुठल्याच प्रकारचं औषधोपचार नाही, पाणी नाही, अशा प्रकारचा नकार मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। मग सकल मराठा समाजातील प्रत्येक बांधवांनी एकच इच्छा बाळगली आहे की मनोज जरांगे पाटलांनी पाणी तरी घ्यायला पाहिजे। मग डॉक्टर जात आहेत तर डॉक्टरांचा सुद्धा औषधोपचार घेत नाहीत, याचाच अर्थ मनोज जरांगे पाटील अहिंसेच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने उपोषण करतायत। म्हणजे उपोषण फक्त खायचं, प्यायचं, फिरायचं असत नाही। तुमच्यासारखे असतील की उपोषण करायचं, सभा घ्यायच्या आणि गाजवायच्या आणि एसीच्या गाडीमध्ये फिरायचा। काही जण म्हणत होते बघा की सभा घ्यायच्या म्हणजे इथं तिथं गावोगाव फिरायचं आणि जाऊन बसायचं, इथं तिथं गावोगाव फिरायचं, बसायचं। बघितली का ही वेळ? तुमच्या धमक असेल तर अशा प्रकारचं उपोषण आतापर्यंत तुम्ही केलेलं आहे का? जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना तुम्ही आतापर्यंत डिवचत होतात। अरे मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण केले आहे ते कुठल्याही प्रकारचं पाणी न घेता, औषधोपचार सुद्धा त्यांनी नाकारला आहे, पाणी सुद्धा नाकारलं आहे। तर या ठिकाणी राज्य सरकारने कुठंतरी त्यांची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्या अधिसूचनेचा, त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, एवढंच सकल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाटतंय। मग आता सध्या बघितलं असेल राज्यामध्ये आपल्या काय चालू आहे, लोकसभेच्या निवडणुकीसाठी, लोकसभेच्या लालचेपोटी सध्या राजकारण चालू आहे। त्या राजकारणामध्ये एवढे धुंद झालेले आहेत की कुठल्याही प्रकारचं मनोज जरांगे पाटलांकडे लक्ष द्यायला तुम्हाला टाइम नाही। फक्त अधिसूचना जारी करून, अध्यादेश जारी करून चालत नाही, तर त्याची अंमलबजावणी सुद्धा होणं गरजेचं आहे। आणि आता येणाऱ्या निवडणुकीसाठी जर कोणताही एखादा राजकारणी व्यक्ती जर लोकसभेसाठी झटत असेल तर इथं व्यक्ती महत्त्वाचा आहे अगोदर। कारण लोकसभेची निवडणूक लढत असताना तुम्हाला याच व्यक्तीकडे जावं लागेल मतदान मागण्यासाठी। मग मतदान मागण्यासाठी तुम्ही जात नाहीत, पण तुम्हाला त्यावेळेस कळेल की त्या लोकांची किंमत काय आहे। मग मतदान करण्यासाठी जे लोक जात आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे। तो व्यक्ती सध्या उपोषणाला बसलाय तर आपलं सुद्धा काम आहे त्या व्यक्तीची दखल घेणं आणि त्यांची मागणी काय आहे, तर तुम्हीच काढलेला अध्यादेश, तुम्हीच काढलेली अधिसूचना त्याचीच अंमलबजावणी करण्यासाठी मागता येते, वेगळं काहीच नाही। तुमच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचं कपट नाही, तुमच्या मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची सुद्धा इच्छा आहे। मग ती इच्छा तुम्ही पूर्ण का करत नाहीत? फक्त ती इच्छाच ठेवणार का? इच्छेचं रूपांतर त्या लोकांच्या आकांक्षामध्ये कधी करणार, लोकांची इच्छापूर्ती कधी करणार, हेच मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। जेणेकरून तुम्ही अध्यादेशामध्ये, अध्यादेशामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याचीच मागणी करतायत, वेगळं काहीच नाही। तुम्हीच अध्यादेश काढलाय, तुम्हीच अधिसूचना काढली, तर त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांनी हे उपोषण ठेवलेलं आहे ते उपोषण सुटता येईल। जर तुम्ही त्यावेळेस जाऊन सांगितलं की अध्यादेशाचे किंवा लवकरात लवकर अधिवेशन बोलावून त्या अध्यादेशाची, अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायदा जर तयार केला तर कुठेतरी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुटेल आणि हा धोका टळेल। कारण या ठिकाणी औषधोपचार नकारलाय तर यावेळेस काही पण होऊ शकतं असं राज्य सरकारनं कुठंतरी वाटायलाच पाहिजे थोडंफार। पण कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही, याचा अर्थ नेमका काय समजायचा? म्हणजे तुम्ही फक्त बेधुंद होऊन आपल्याच कामामध्ये व्यस्त राहत असताल तर मनोज जरांगे पाटलांकडे तुमचं का लक्ष नाही?
मग सकल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तींना असं वाटतंय की मनोज जरांगे पाटलांनी पाणी तरी घ्यावं, तर तुम्ही एक फोन तरी करायचं काम आहे की या लवकरात लवकर त्या अधिसूचनाचं किंवा अध्यादेशाची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. मग जे काही अधिवेशन बोलवायचंय त्या अधिवेशनाला एवढी दिरंगाई का लागते? सध्या जर बघितलं असेल, आज अशोकराव चव्हाण जे काँग्रेसचे आहेत त्यांनी अधिवेशनामध्ये नाही तर त्यांच्या विधिमंडळाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मग राजीनामा हा कशासाठी दिलाय? आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल मराठा समाजासाठी कोणी राजीनामा दिलाय? कोणी आरक्षणासाठी राजीनामा दिलाय? कोणी शिक्षणासाठी राजीनामा दिलाय? कुठल्याच प्रकारचा, फक्त आपल्याच कामासाठी प्रत्येक जणांचा राजीनामा चालू असतो. मग माझं मत नाही येतं, सकल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीचं मत आहे. तुम्ही बघितलं असेल, बाहेर जा, जरासं बाहेर पडा, लोकांचं म्हणणं काय आहे जाणून घ्या. आणि या ठिकाणी काही जण म्हणतात की मुंबईमध्ये जाऊन काय मिळवलं मनोज जरांगे पाटलांनी? अरे, त्यांनी जे काही 57 लाख नोंदी आहेत त्या नोंदी घेऊन आलेत आणि अधिसूचना सुद्धा घेऊन आलेत. ज्यांना नोंदी सापडल्यात त्यांना जे काही कुणबी दाखला मिळत आहे त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेत आहेत, ते त्यांनी मिळवलं आहे. राज्य सरकारकडून अध्यादेश अधिसूचना जारी केली आहे, ते सुद्धा त्यांनी मिळवलेलं आहे. फक्त राहिला होता प्रश्न त्याची अंमलबजावणी करण्याचा. मग जर अंमलबजावणी नाही झाली तर राज्य सरकारने धोका दिला हा प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना वाटतं. पण असं मला तरी वाटते किमान की राज्य सरकार असं करणार नाही, कारण त्यांच्या मनात इच्छा होती म्हणून तर अध्यादेश काढले आणि अधिसूचना काढली आहे. तर लवकरात लवकर राज्य सरकार सुद्धा याची अंमलबजावणी करून कायदा करेल अशी सर्व सकल मराठा समाजातील व्यक्तींना वाटते आणि राज्य सरकारने हे लवकरात लवकर मान्य करून अंमलबजावणी करावी आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडवावं हीच सकल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तींची एक मागणी आहे. कारण तो व्यक्ती हा मराठा समाजासाठी एक संघर्ष योद्धा भेटलेला आहे. कारण मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी बघितला हा आरक्षणाचाच मुद्दा नाही तर प्रत्येक मुद्द्यासाठी लढण्यासाठी एक व्यक्तिमत्व भेटलेला आहे. आणि फक्त मराठा समाजातील व्यक्तींसाठीच नाही तर इतर समाजातील व्यक्तींचे सुद्धा समस्या आहेत ते सुद्धा सोडवण्यासाठी मनोज जरांगे पाटीलच पाहिजेत हे प्रत्येक समाजातील व्यक्तींना माहिती आहे. कारण आदर्श व्यक्ती असावा तो मनोज जरांगे पाटलांसारखा असावा प्रत्येक समाजामध्ये एक मनामनामध्ये भिनला आहे. कारण मनोज जरांगे पाटील हा व्यक्तिमत्व जर एखाद्या गोष्टीवर ठामपणे उठला तर ते 100% पूर्ण करतोच हा प्रत्येक समाजातील व्यक्तींना माहिती आहे. कारण याच संघर्षाहून प्रत्येक व्यक्तीला कळालं की मनोज जरांगे पाटील हे शेवटपर्यंत टिकणारा माणूस आहे, शेवटपर्यंत यशाचा मार्ग मिळवणारा माणूस आहे. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत त्यांचं उपोषण चालू आहे. हे कुठंतरी सकल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीनं जाणलंय आणि महाराष्ट्रातील तमाम लोकांना सुद्धा हे कळालं आहे की मनोज जरांगे पाटलांचा अट्ठास नाही तर गोरगरीब लेकरांचाच आवाज आहे. जोपर्यंत ते गोरगरिबांचा लेकरांचा आवाज चांगल्या प्रकारे शासनाला कळत नाही तोपर्यंत ते थांबणार नाहीत. कारण आरक्षणाच्या लाभाविषयी जर बघितलं असेल, स्कॉलरशिप असेल, कोणाचा गोरगरीब लेकरू जर एखाद्या शिक्षणापासून वंचित राहत असेल, वंचित कशामुळे राहतं? कारण पैसा नसतो आणि ते पैसा जर बघितलं शासनाने स्कॉलरशिपच्या मार्फत दिला असेल. आताची एक घोषणा केली होती बघा, मुलींना कुठल्याही प्रकारच्या शिक्षणात फीस लागणार नाही. मग मुलांचं कुठं गेलं? मुलांचा सुद्धा कुठंतरी विचार करायला पाहिजे. असं जर केलं तर मग आरक्षणाचा कुठंतरी त्यांना लाभ भेटेल. म्हणून मनोज जरांगे पाटील गोरगरीब जनतेचा आवाज कुठं उठवत आहेत तर त्यांच्या उपोषणाला जे काही सध्या सकल मराठा समाज जाऊन तिथं त्या ठिकाणी पाणी घ्या म्हणून अशी एक इच्छा व्यक्त करतोय. कुठल्या प्रकारचं पाणी घेण्यास आणि औषधोपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांनी सक्त नकार दिलेला आहे. तर राज्य सरकारने याची कुठंतरी दखल घेऊन मनोज जरांगे पाटलांना कुठंतरी 2 शब्द सांगून की या ठिकाणी आपण त्या कायद्याची अंमलबजावणी करणार आहोत असं कुठंतरी सांगावं अशी सकल मराठा समाजातील आणि प्रत्येक व्यक्तींची एक मागणी आहे. ठीक आहे, तर इथं एक थांबतो. धन्यवाद.